हरिओम समाधिपाद सूत्र क्रमांक 50 ततज्ज संस्कारः अन्य संस्कार प्रतिबंधी. या सूत्रामध्ये ततज्ज म्हणजे त्यापासून उत्पन्न झालेला, अर्थात मागच्या सूत्रानुसार रतंबरा प्रज्ञेपासून उत्पन्न झालेला संस्कार म्हणजे मनावरती ठसलेला उमटलेला वासनेचा ठसा, मानसिक छाप म्हणजे संस्कार. अन्य म्हणजे इतर संस्कार जे आहेत, मग ते जुने संस्कार, जुने ठसे, जुन्या वासना, जुन्या सवयी प्रतिबंधित केल्या जातात, अडथळा आणला जातो, थांबवले जातात. ते ऋतंबरा प्रज्ञेतून निर्माण झालेला जो नवीन संस्कार आहे, तो संस्कार मनातील इतर जुन्या संस्कारांना थांबवतो. बघा, हे सूत्र आपल्याला योगाच्या प्रक्रियेमध्ये मन शुद्ध कसं होत जातं आणि मन बदलत कसं जातं हे सांगतं. हे संस्कार काय आहेत ते पाहूया. संस्कार म्हणजे काय? आपण जे विचार करतो, आपण जी कृती करतो आणि त्या विचार आणि कृतींचा ठसा आपल्या मनावरती बसलेला असतो, ते म्हणजे संस्कार. आपण रागराग केला, चिडचिड केली की रागाचा संस्कार निर्माण होतो. लोभ केला, ईर्ष्या केली की लोभाचा संस्कार निर्माण होतो आणि तो मनावरती ठसतो. तसंच आपण चांगले विचार केले, चांगला संस्कार, वाईट विचार केले तर वाईट संस्कार आपल्या मनावरती ठसत असतो, बसत असतो. आणि हेच संस्कार पुढे जाऊन आपल्या स्वभावामध्ये दिसत असतात, बरोबर का? मग ततज्ज संस्कार म्हणजे काय? तत म्हणजे ते, ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे सत्यज्ञानातून तयार झालेला नवीन संस्कार. हा संस्कार कसा आहे? शुद्ध आहे, सात्विक आहे, ज्ञानपूर्ण आहे. आणि हा संस्कार करतो काय? अन्य संस्कार प्रतिबंधी. म्हणजे जे जुने आहेत ना, जुन्या वाईट सवयी, जुन्या वाईट विचार, जुनं वाईट अज्ञान, त्यांना थांबवतो, त्यांना कमी करतो, किंबहुना त्यांना नष्टच करून टाकतो. बघा, अंधार आणि प्रकाश, जो जुना संस्कार आहे तो अंधार आहे आणि ऋतंबरेतून जे ज्ञान तयार झालं आहे, ऋतंबरेतून जे प्रज्ञा आले ते म्हणजे शुद्ध सात्विक प्रकाश आहे. आणि एकदा का प्रकाश आला की अंधकाराला आपोआप नाहीच व्हावं लागतं, निघून जावं लागतं. तसंच आहे, चांगल्या वाईट सवयी असतात आपल्याला. वाईट सवयी म्हणजे जुना संस्कार आहे आणि नवीन चांगली सवय म्हणजे नवीन संस्कार आहे, ऋतंबरेतून प्रज्ञेतून आलेला संस्कार आहे. आणि यातून काय होतं, हळूहळू जुनी सवय कमी होत जाते. बघा, आपण काट्याने काटा काढतो की नाही, पायामध्ये एक काटा घुसला ना की आपण दुसऱ्या काट्याने तो काटा काढतो. आपण जो दुसरा काटा वापरला आहे तो काय आपल्या पायामध्ये घुसलेला नाही आहे, तो शुद्ध संस्कार आहे. पण जो जुना काटा आहे, जो आपल्या पायामध्ये ऑलरेडी घुसलेला आहे, रुतलेला आहे, ठसलेला आहे, तो म्हणजे वाईट संस्कार आहे. आणि तो वाईट संस्कार काढण्यासाठी आपण शुद्ध संस्कार वापरला, दुसरा नवीन फ्रेश काटा घेतला आणि तो जुना काटा काढून टाकला, बरोबर ना? तसंच आहे. तर मन हे संस्काराचं संग्रहालय आहे, मनामध्ये संग्रह करून ठेवला आहे संस्कारांचा. वाईट संस्कार काढून टाकणं गरजेचं आहे आणि ते योग करतं. योग म्हणजे वाईट संस्कार काढून टाकणं आणि नवीन शुद्ध संस्कार निर्माण करणं म्हणजे योग आहे. आणि सर्व संस्कारांचाही निरोध केला पाहिजे, हेच या सूत्रातून आम्हाला समजतं. ऋतंबरा प्रज्ञेतून नवीन संस्कार तयार होत असतात. तो अत्यंत शुद्ध आणि सात्विक संस्कार असतो. तो जुन्या वासनांना, जुन्या सवयींना तो थांबवतो आणि हा टप्पा अंतिम समाधीच्या आधीचा असतो. बघा, सत्यज्ञानातून तयार झालेला शुद्ध संस्कार मनातील इतर जुन्या संस्कारांना थांबवत असतो. बघा, आपण 1.47व्या सूत्रामध्ये पाहिलं की मन शुद्ध होतं म्हणजे अध्यात्म प्रसाद बघितलं. 1.48मध्ये आपण पाहिलं की ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे सत्यज्ञान आलं. 1.49मध्ये आपण पाहिलं की ते ज्ञान इतर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि 1.50मध्ये आपण पाहिलं की नवीन संस्कार जुन्या संस्कारांना थांबवतो, नष्ट करतो, कमी करतो. धन्यवाद.